नमस्कार मित्र, माझं नाव तेजस विलास लडकर। मी सिंहगड रोड पुणे या विभागात सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून काम करत आहे। महाराष्ट्रात अनेक सण साजरे केले जातात। यातलाच एक सण म्हणजे नागपंचमी। ही नागपंचमी का साजरी केली जाते याचं कारण अद्याप बऱ्याच जणांना माहीत नाहीये। तर याचं मुख्य कारण म्हणजे सापाचा आपल्याला होणारा उपयोग। साप हा शेतकऱ्याचा मित्र मानला जातो। सापाचं प्रमुख अन्न उंदीर आहे। जर सापाची संख्या घटत चालली तर उंदराची संख्या वाढून अन्नधान्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अन्न साखळीत साप हा महत्त्वाचा घटक मानला जातो। जगामध्ये अनेक जातीचे साप आढळतात, त्यामध्ये काहीच प्रमाणात विषारी साप आहेत, बाकीचे सर्व साप बिनविषारी आढळतात। आपण साप दिसला तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतो व तो स्वतःच्या संरक्षणासाठी चावा घेतो। त्यामुळे जवळपासच्या सर्पमित्राला संपर्क करून सापाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा। सर्पमित्रांनी साप पकडण्याचे प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलेले असते, त्यामुळे स्वतः प्रयत्न न करता किंवा सापाशी खेळ न करता जवळपासच्या सर्पमित्रास संपर्क करावा। कारोडी लोक सापांचा खेळ करतात व त्यांचा छळ करतात, त्यात त्यांचा नाग बळी जातो। त्यामुळे कायद्यानुसार यावर बंदी आणलेली आहे। आपण पाहतो हे गारुडी लोक नागपंचमीला जिवंत नाग घेऊन दारोदारी सर्रास फिरताना आढळतात। तसेच नागाची पूजा करून दूध पाजण्यास सांगतात, पण ही अंधश्रद्धा आहे। दूध हे नागाचं अन्न नाही। नाग हा सस्तन प्राणी नसल्यामुळे तो दूध पचवू शकत नाही। तसेच पूजेला वापरल्या जाणाऱ्या कुंकूमुळे त्याच्या त्वचेला त्रास होतो। नागपंचमी हा सण साजरा करा, पण श्रद्धेने। जर तुम्हाला कोणतीही व्यक्ती सापांशी खेळ करताना आढळल्यास पोलिसांशी किंवा सर्पमित्रांशी संपर्क करावा। धन्यवाद।